हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन पाठ पाहणार आहोत आणि त्या पाठाचे नाव आहे रायमाचे स्वप्न आणि त्याचे लेखक आहे सुशील चव्हाण. आता बघा की हा जो पाठ आहे की कोणतीही गोष्ट श्रमाशिवाय होत नाही. तसंच की नेहमी आपण बघतो की कोणत्याही गोष्टीला वेळ तसा महत्त्वाचा आहे, तसं श्रमसुद्धा म्हणजे कष्टही फार महत्त्वाचे आहेत. आणि जर तुम्ही एकाग्रतेने एखादी गोष्ट जर केली तर तुम्ही त्या परीक्षेत पास होऊ शकता. तसंच बघा की तुम्ही जर एखाद्या वेळेला म्हणालात की मला काहीतरी गोष्ट करायची आहे, पण मला ते सहज मिळालं पाहिजे, की सहज काही मिळत नसतं. एक छोटंसं उदाहरण म्हणजे एखाद्या वेळेला आता तुमची परीक्षा असते, त्यावेळेला तुम्ही असं म्हणाल की मला आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजेत, परंतु तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही अपेक्षा कशी ठेवणार? जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ते पैकीचे पैकी मार्क्स मिळणार आहेत, परंतु की त्याच्यासाठी तुम्हाला श्रम करायला पाहिजेत, म्हणजे कष्ट करायला पाहिजे. तसंच की कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. त्याबरोबर मेहनतीबरोबर तुमची एकाग्रता, जिद्द ही असली पाहिजे. आता ह्या पाठात आपण पाहूच की की ही छोटी मुलगी जी आहे ती आपले जे श्रम आहेत किंवा आपली युक्ती आहे किंवा जिद्द, तिची करायची जिद्द जी आहे, त्यामुळे तिथे पूर्णपणे त्या ह्याला वेळ देते, जे करणार आहे साध्य करण्यासाठी. जी गोष्ट साध्य करण्यासाठी वेळ देते, एकाग्रता असते तिच्याकडे आणि मेन म्हणजे की महत्त्वाचं सांगायचं तर जिद्द असते. तसंच बघा रायमाचे स्वप्न. आता बघा स्वप्न आपण बघतो की छोटी छोटी जी मुलं आहेत, कधीकधी आपण पेपरमध्ये वाचतो किंवा बातम्यांमध्ये सांगितलं की एवढ्या एवढ्या छोट्या मुलाने हा विक्रम केलेला आहे किंवा यंत्र शोधून काढलेलं आहे, ह्या गोष्टी आपण ऐकतो. परंतु की ह्या गोष्टी कधी होतात की त्यावेळेला त्यामागे त्यांचे श्रम असतात किंवा मेहनत असते आणि स्वतःची युक्ती असते. तसंच बघा की स्वप्न आहेत ती पाहण्यासाठी जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला लक्ष आपलं कोणतं आहे, म्हणजे आपल्याला काय केंद्रित करायचं हे फार महत्त्वाचे आहेत. आपण पाठ पाहणार आहोत रायमाचे स्वप्न. शाळेतून घरी परतताना रायमाला नदीकाठावर कपडे धुणाऱ्या स्त्रिया दिसल्या. किती कष्ट आहेत या कामात. रायमाच्या डोळ्यासमोर आईचा थकलेला चेहरा आला. रायमा संपत काकांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानाजवळून चालली होती. रायमा बेटा, आज नमस्ते नाही म्हणणार? तंद्रीत चाललेल्या रायमाला संपत काकांनी विचारले. नमस्ते काका, रायमाने ओशाळत म्हटले. अचानक रायमाच्या तीक्ष्ण नजरेने काहीतरी टिपले. काका, हे मोडून पडलेले सायकलचे पॅन्डल काही कामाचे आहे का तुमच्या? त्यावेळेला काका म्हणतात, नाही बेटा, उलट अडगळच झाली आहे त्याची. मला द्याल का ते? अगदी खुशीने, नाहीतरी कचऱ्यातच जाणार ते. धन्यवाद काका. रायमाच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तिच्या मनात काहीतरी शिजत होते. घरी पोचल्यावर रायमा आईला बिलगली. आता बघा, रायमाच्या डोक्यात काहीतरी युक्ती सुरू होती आणि शाळेतून घरी परतताना रायमा नदीकाठावर ज्या स्त्रिया बसल्या होत्या त्या कपडे धुण्याचं काम करीत होत्या. त्यावेळेला तिच्या डोक्यात असं वाटलं की किती कष्ट आहेत या कामात, आणि रायमाच्या डोळ्यासमोर आपल्या आईचा थकलेला चेहरा आला. बघा, आई आपली दिवसभर काम करत असते, तुमचं जेवण आहे म्हणा किंवा इतर कामंसुद्धा करत असते, ती खूप थकते आणि आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे. तिच्या छोट्या छोट्या कामात आपणसुद्धा हातभार लावला पाहिजे. तसंच बघा की ह्या रायमाच्या डोक्यातसुद्धा असायला की डोळ्यासमोर आलं की आईचा थकलेला चेहरा, आणि खरंच आपली आईसुद्धा अशी कपडे धुते आणि तिला किती त्रास होत असेल हे सहज मनात येऊन गेलं. ती त्यावेळेला रायमा जी आहे ती संपत काकांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानाजवळून चालली होती. संपत काका म्हणजे की सायकल दुरुस्ती करणारे ते होते. त्यांना काका म्हणजे बघा, आपण मोठ्यांना आदरपूर्व म्हणजे मोठ्यांना तर आदरयुक्त असं हाक मारतो, जसे काका आहे, मामा आहे, दादा आहे. तसंच रायमा त्या काका संपतचे दुकानाचे मालक होते की त्यांना संपत काका असे म्हणून संबोधत होती. त्यावेळेला सायकल दुरुस्तीच्या दुकानाजवळून रायमा चालली होती आणि रायमा जी आहे ती आपल्या स्वतःच्याच तंद्रीत चालली होती.
म्हणजे तिचे लक्ष नव्हते की या काकांकडे. त्यावेळेला म्हणजे तंद्री म्हणजे काय की एकाग्रता. आपण बघा एखाद्या वेळेला एखादी गोष्ट आपण डोक्यात आपल्या चालू असतं चक्र विचारांचं, त्यावेळेला समोरचा माणूस किंवा समोर काय बोलतोय हे आपल्याला ध्यानात येत नाही, लक्षात येत नाही. त्याला तंद्री म्हणतात. म्हणजे एकाग्रतेने तिचं विचार करण्याची क्रिया सुरू होती. त्यावेळेला की दुकानजवळ चालली असताना की संपत काका विचारतात की रायमा आज नमस्ते नाही म्हणणार का मला. त्यावेळेला तंद्रीत चाललेल्या रायमाच्या लक्षात आलं की संपत काका आपल्याला काहीतरी विचारत आहे. त्यावेळेला ती म्हणाली, नमस्ते काका. रायमाने ओशाळत म्हटले. ओशाळत म्हणजे लाजत की तिला रे आपलं खरंच लक्ष नाही आहे. अचानक रायमाच्या तीक्ष्ण नजरेने काहीतरी टिपले. तीक्ष्ण म्हणजे काय की भेदक, शार्प असं की काहीतरी तिथे दुकानात मला दिसत आहे. त्यावेळेला तिने त्या काकांना विचारले, काका हे मोडून पडलेले सायकलचे पॅन्डल आहे ते तुमच्या कामाचे आहे का. त्यावेळेला ते संपत काका तिला सांगतात की नाही बेटा, उलट अडगळच झालेली आहे. अडगळ म्हणजे काय की निरुपयोगीच वस्तू आहे ती, मला काही कामाची नाही. त्यावेळेला तिने लगेच त्यांना विचारले, मला द्याल का ते. अगदी खुशीने, नाहीतरी कचऱ्यातच जाणार ते, असे काकांनी तिला सांगितले. म्हणजे तू घेऊन जा, मला ह्याचा काहीही उपयोग होणार नाही. धन्यवाद काका. रायमाच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तिच्या मनात काहीतरी शिजत होते. घरी पोचल्यावर रायमा आईला बिलगली. म्हणजे त्यावेळेला तिला जे पॅन्डल पाहिजे होतं सायकलचं ते तिला मिळाले आहे. आणि ती काहीतरी मनात तिच्या सुरू होतं आणि डोक्यात काहीतरी चक्र सुरू होतं. घरी पोचल्यावर आईला रायमा बिलगली म्हणजे मिठी मारली. आई, तुझ्या कपडे धुण्याच्या श्रमावर उपाय सापडलाय मला. रायमा, कशाला माझी काळजी करतेस. आई, मी नुसतीच काळजी करत नाही, तुझे श्रम कमी होण्यासाठी उपायसुद्धा शोधते. हो का, मग काय उपाय शोधलायस. आता बघा, ज्या वेळेला रायमा जी आहे ती नदी काठावरून येत होती त्यावेळेला स्त्रिया कपडे धुत होत्या. त्या कपडे धुणाऱ्या स्त्रियांकडे बघून तिला असं वाटायला लागलं की आईसुद्धा आपली किती कष्ट करते, किती थकलेली असते, हे कष्टाचंच काम नाही का. त्यावेळेला तिच्या मनात असं किंवा डोक्यात असं चक्र सुरू होतं. त्यावेळेला आईला येऊन ती बिलगल्यावर सांगते की आई, तुझ्या कपडे धुण्याच्या श्रमावर मी उपाय काढला आहे किंवा मी शोधला आहे. आई त्यावेळेला म्हणते, रायमा, कशाला माझी काळजी करतेस. त्यावेळेला रायमा म्हणते, आई, मी नुसतीच काळजी करत नाही तर तुझे श्रम म्हणजे तुझे कष्ट कमी होण्याचा हे मी उपाय शोधते आहे. त्यावेळेला आई म्हणते, हो का, मग काय उपाय शोधलायस. आता बघा, आईला पण माहीत नसतं की नक्की रायमा काय करणार आहे. तसेच पुढील भाग आपण पुढील पिरियडमध्ये पाहू. धन्यवाद.